मध्यरात्री बाळाला फीवर आला आहे आणि आपण पॅनिक झाला आहे. नैसर्गिक सिच्युएशन आहे की बाळाला ताप आला की पालक पॅनिक होतात. पण खरंच प्रत्येक ताप म्हणजे घाबरण्याची गरज आहे का हो? मी डॉक्टर संतोष मद्रेवार, निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल. आज आपण पाहूयात की ताप नॉर्मल कधी असतो, तापेला कधी आपण घाबरलं नाही पाहिजे, कोणता ताप भीतीदायक असतो आणि ताप आल्यावर आपण घरी काय करायला पाहिजे. ताप हा हमेशाच घाबरण्याची गरज नाही आहे. ताप हा काही आजार नाही आहे. फीवर इटसेल्फ इज नॉट एन इलनेस. ताप हा आपल्या शरीराचा एक रिस्पॉन्स आहे. जेव्हाही केव्हा आपल्या शरीरावरती कोणता जीवजंतू किंवा आजार आक्रमण करतो, त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी आपल्याला ताप येतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला हा ताप येतो तेव्हा आपण घाबरून जातो. घाबरू नका. प्रत्येक ताप हा घाबरण्यासारखा नसतो. सर्वात पहिले आपल्याला हे माहीत पाहिजे की कोणता ताप, किती टेम्परेचर म्हणजे ताप. नॉर्मली जेव्हा टेम्परेचर हे 99 डिग्री फॅरेनहाईटपेक्षा कमी असते तेव्हा त्याला ताप आहे असं म्हणत नाही. कधी कधी आपल्याला बाळाचं अंग गरम वाटतं, पण टेम्परेचर पाहिल्यानंतर ते 99 डिग्री फॅरेनहाईटपेक्षा कमी असतं, तो ताप नसतो. जेव्हा हे टेम्परेचर 99 डिग्री फॅरेनहाईट टू 100 डिग्री फॅरेनहाईट, 99 टू 100च्या मध्ये असतं, तेव्हा याला माइल्ड फीवर म्हणतात. जेव्हा हाच ताप 100 ते 102 डिग्री फॅरेनहाईटपर्यंत असतो तेव्हा याला मॉडरेट ताप असं म्हणतात, मध्यम स्वरूपाचा ताप. आणि जेव्हा हे टेम्परेचर 102पेक्षा जास्त जातं तेव्हा याला सिव्हिअर टेम्परेचर किंवा अति स्वरूपाचा ताप असं म्हणतात. ताप किती आहे यावरती तो गंभीर आहे की नाही आहे असं डिसाईड नाही होत. कधी कधी कंटिन्युअस असलेला 99 डिग्री फॅरेनहाईट हा ताप पण घातक असू शकतो, आणि कधी कधी 104 डिग्री फॅरेनहाईट असलेला तापसुद्धा थोड्याशा औषधाने कमी होऊन जातो. त्यामुळं टेम्परेचर मोजून हा ताप 102 आहे 103 आहे म्हणून पॅनिक होण्याची गरज नाही आहे. ताप असताना आपण कधी नाही घाबरलं पाहिजे. ताप आहे पण बाळ खेळतंय, अधूनमधून ते उठतंय, बाळाचं जेवण खाणं पिणं चालू आहे, आपल्या बोलण्याला ते रिस्पॉन्ड करत आहे, तेव्हा समजून जा की हा ताप काही घाबरण्यासारखा ताप नाही आहे. या तापेने आपण पॅनिक होण्याची, खूप धावपळ करण्याची गरज नाही आहे. मग कधी घाबरायला पाहिजे? जरूर जर हे 5 लक्षणं असतील तर हा ताप थोडा भीतीदायक असतो. ही कोणती 5 लक्षणं? जर ताप आहे आणि बाळाला वॉमिटिंग होते, उलटी होते, कंटिन्युअस उलटी होते. दुसरं, ताप आहे आणि बाळाला झटके येत आहेत किंवा मागे झटके येण्याची हिस्ट्री आहे, तेव्हा आपल्याला भीतीदायक आहे. तिसरी गोष्ट, बाळाला ताप आहे आणि तो झोपेतून उठत नाही हो, ते खूप गुंगीत आहे, त्याची जी कॉन्शियसनेस आहे ती थोडी क्लाउडी झाली आहे, तो नॉर्मल बिहेव नाही करत आहे, हे पण काळजीचं कारण आहे. चौथी गोष्ट, ताप खूप आहे आणि हे जे बाळ आहे ते आता श्वास घ्यायला त्याला त्रास होतोय, त्याची धाप वाढली आहे, हे काळजीचं कारण आहे. आणि 5वं आणि महत्त्वाचं म्हणजे, जर ताप 3 महिन्याच्या खालच्या बाळाला असेल तर तो हमेशाच काळजीचा असतो. त्या बाळांना ताप नॉर्मल आहे म्हणून घरात थांबणं योग्य नाही. आता ताप आलाय आणि जर तो घाबरण्यासारखा नसेल तर आपण घरात काय करायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं, ताप आल्यानंतर
बाळाचे जे कपडे आहेत ते लूज करा. त्याला पातळ, हलकी, लूज कपडे घाला. त्याला थोडी हवा लागू द्या. कधी कधी असं होतं की ताप आल्यानंतर आपण बाळांना खूप जास्त लपेटून ठेवतो, गुंडाळून ठेवतो. नाही, त्यांना हवा लागू द्या. हवा लागल्याने ताप कमी होऊ शकते. दुसऱ्या बाजूला ताप अधिक आला म्हणून आपण त्याला बर्फाच्या पाण्याने पुसून घेतो. नाही, एकदम विरुद्ध टेम्परेचरने बाळाला थंडी वाजून तो ताप अजून वाढू शकतो. जर ताप असेल तर त्याला टिपिड स्पॉन्जिंग, आपलं जे टॅप वॉटर आहे, नळाचं पाणी आहे, त्या पाण्यात कपडा भिजवून त्याला चांगला दाट पिळून फक्त अंगाला पुसून घ्या. त्याला हवा लागू द्या. त्याच्याने त्याचा ताप कमी होईल. जर घरात पॅरासिटामॉल औषध असेल तर त्याला योग्य डोसमध्ये पॅरासिटामॉलचं औषध द्या. आणि बाळाला काही खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी एनकरेज करा. अशा वेळेस बाळ खात नाही तर कमीत कमी त्याला भरपूर पाणी पाजा, लिंबू सरबत द्या. बाळाला जे आवडेल असं काही पण लिक्विड द्या. बाळ जर अंगावर पित असेल तर त्याला पाजा, जेणेकरून ते डिहायड्रेट होणार नाही. घराला हवेशीर ठेवा. ह्या गोष्टी केल्याने बऱ्याच वेळेस ताप हा कमी होऊन जातो. 90% टाइम्स बाळाला येणारे जे ताप आहेत हे व्हायरल ताप असतात. ते 3 ते 4 दिवसामध्ये कमी होतच असतात. त्यामुळे हमेशाच ताप आल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. पण जर तो ताप पर्सिस्टंट असेल, ताप औषध दिल्यानंतर जर कमी होत नसेल, किंवा तो नवजात शिशूंना ताप असेल, किंवा मी जे डेंजर साईन्स सांगितले यातले काही दिसत असतील, तर लवकरच आपल्या डॉक्टरांना संपर्क करणे गरजेचे असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुमच्या मित्रांना लहान मुलं असतील तर त्यांना हा शेअर करा. आणि हे कंटेंट तुम्हाला आवडत असेल, अशाच प्रकारचं कंटेंट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.